चला पंच येथून गोल लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. अजूनही 2 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. चला सामन्याला करूयात सुरुवात. महापे संघाकडून चंदन एक युवा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु युवा गोलंदाज असताना सुद्धा युवा एक्सपिरियन्स नाहीये, तर एक्सपिरियन्स बलाढ्य आहे या खेळाडूकडे. क्षमता चांगली आहे. पहिला चेंडू वेगवान होता, वेग अगदी 15-16 वर्षाचा हा खेळाडू आणि वेग अतिशय चांगलं धारण केलेलं आहे. टीनेज मधून काहीसा बाहेर येत आहे. 18 वर्षे पूर्ण झालेली आहेत, तरी सुद्धा कमी वयामध्ये चांगलं प्रभावित केलेलं आहे चंदनने. याच वर्षी आपण बोनकोडे येथे स्वप्नील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली होती महापे संघाने आणि हॅट्रिक सुद्धा चंदनच्या नावावर राहिली होती. त्यामुळे एक चांगली खेळी करण्याची एक चांगल्या अनुभवाची शिदोरी घेऊन ह्या मैदानामध्ये उतरलेला हा खेळाडू चंदन. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऑफ द विकेट्स. विकी बनसोडे स्ट्रगल करत आहेत, संघर्ष करत आहेत चंदन समोर. तळवली गावाकडून एक नव्याने उदयास आलेलं नाव गेल्या 4-5 वर्षांमध्ये ज्या नावाने तळवली संघाचे खांदे मजबूत केलेत असा हा खेळाडू विकी बनसोडे. स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला पाहायला मिळतो, तर नॉन स्ट्रायकिंग एंडवर रोहन आपल्याला पाहायला मिळतो. पाहुयात पुढील चेंडू घेऊन येथील गोलंदाज चंदन. पावसाळी क्रिकेटमध्ये सुद्धा जिथे काही गोलंदाज आपला रनअप कमी करत असतात, परंतु चंदनने आपला रनअप तोच ठेवलाय. आणि याचं कारण आहे ही गती, याचं कारण आहे हा वेग, याचं कारण आहे ही उसळी. लागोपाठच्या 3 चेंडूंवर फलंदाजांना बीट केलं जात आहे. 22च्या स्वरूपात पहिली धाव ऍड केली जाईल धाव फलकावर. नक्कीच जेव्हा जेव्हा युवा खेळाडूंचा समावेश एखाद्या ग्रामीण संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, तेव्हा तेव्हा त्या गावाचं भवितव्य किती उज्ज्वल आहे हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. जिथे कुठे अनेक मोठ्या खेळाडूंनी आपल्या कमी वयामध्ये सुरुवात केली होती क्रिकेटची, त्यामध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यांचा एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिला, भूषण पाटील सुद्धा असतील. अगदी वयाच्या 17-18 वर्षाखेरीज कुमार 11 तुर्बे संघाकडून खेळत असताना ज्यांनी मोठं नाव गाजवलं आणि वयाच्या 20 वर्ष ओलांडल्यानंतर ज्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन आखाती देशामध्ये जाऊन नवी मुंबईचं नाव कोरलं असे भूषण पाटील सुद्धा आपण पाहिले. पंचांचा इशारा येतो Y+1 अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावसंख्या ऍड केल्या जातील धाव फलकामध्ये. नुकतंच आपण ओमी केणे याला सुद्धा पाहिलं. भावेश नाईक सुद्धा एका चांगल्या फॉर्म मध्ये येत आहे. विक्की भोईरला सुद्धा आपण आखाती देशामध्ये जाऊन भारताचं प्रतिनिधित्व नव्हे तर नवी मुंबईचं नाव कोरताना पाहिलेलं आहे. त्यामुळे असे खेळाडू आहेत की ज्यांनी कमी वयामध्ये सुरुवात केली होती आणि त्यानंतर मात्र एक मोठं क्रिकेटिंग करिअर ग्रामीण क्रिकेट पासून व्यावसायिक क्रिकेटमध्ये जाणं हे करून दाखवलं या खेळाडूंनी. असं म्हणतात की क्रिकेटचा खेळ हा निव्वळ रिकाम्या लोकांचा खेळ मानला जायचा, परंतु विकी बनसोडेचा फटका पहा. हे वक्तव्य येण्या अगोदर विकी बनसोडेचा फटका पहा. फुलटोस चेंडूला पूर्णपणे त्याची जागा दाखवून देत असताना पाठवलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषापार षटकार. 9 धावसंख्या धाव फलकावर. मी असं म्हणत होतो की क्रिकेटचा हा खेळ फक्त निव्वळ रिकाम्या लोकांचा मानला जायचा, परंतु क्रिकेटच्या या खेळाची काहीशी अशी प्रगती झालेली आहे की याच खेळाडूंवर फक्त 1 ते 2 महिन्यासाठी लाखांच्या बोली लागत आहेत. ISPL ची स्पर्धा आपण पाहिली. ISPL मध्येच आपल्या नवी मुंबईचाच विकी भोईरला आपण पाहिलं, ज्यांची लाखांमध्ये गणना केली जायची.
पुढील चेंडू चंदन. यावेळेस वेग जास्त होता, वेगावर नियंत्रण नव्हतं चंदनचं. काहीसा आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीचा चेंडू वाईट +1. 2 अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या ऍड केल्या जातात धावफलकामध्ये. धावफलकात जाऊन पोहोचतो 11वर. 11 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस पाहूयात पंचांचा इशारा 22च्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त उसळी घेतली. जसा खेळपट्टी चेंडू चांगला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु त्यानंतर सरळ यष्टीरक्षकांच्या डोक्यावरून घोषित क्षेत्रामध्ये गेला. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलंय विकी बनसोडेला. निर्धाव चेंडूने केली जात आहे पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस साईशा 11 तळवली संघाची धावसंख्या धावफलकावर आहे, ती म्हणजे 12 धावसंख्या धावफलकावर. द्वितीय षटकामध्ये जितू गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ऑन द विकेट. पहिला चेंडू पंच करायचा होता ऑफसाईडच्या दिशेने, परंतु चेंडूची दिशा काहीशी खराब आहे. पंचांचा इशारा होता अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या वाईड बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. चला कृपया उशीर करू नये आपण. महापौर संघ थोडासा उशीर होतो सामन्यामध्ये. यावेळी चांगला फटका पाहूयाच कोहलीच्या दिशेने, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. फलंदाज क्रमांक 1 पहिली सफलता. इथे मात्र रोहनला जावं लागेल माघारी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अजय आता आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. प्रथम क्रमांकावर आलेले, द्वितीय क्रमांकावर आलेले रोहन कोणतीही धावसंख्या न आकारता गोल्डन डकच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवर माघारी परतले. आता अजय फटका चांगला आहे, पॉईंटच्या दिशेने फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक धावतात, परंतु चेंडू बघता बघता पाहूयात पंचांचा काय इशारा येईल. घोषित स्वरूपाची एकदा वाढ केली जाईल धावफलकावर. एकच धाव मिळेल. खरंच
काहीसे निराश असतील फलंदाज अजय, कारण पहिल्या चेंडूवर अशा पद्धतीने आपल्या खेळीची सुरुवात करणे, एक चांगला फटका खेळणे का चांगल्या दिशेने, परंतु मैदानाची साथ लाभलेली नाहीये. पॉइंटच्या दिशेने थोडासा बॅकवर्ड रिजन मध्ये गेला चेंडू, फक्त आणि फक्त एकाच धाबेसाठी. एका धाबेने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचत आहे, ते म्हणजे 14 धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. 4 षटकांची लढत, 4 षटकांमध्ये दुसरं षटक जिंकून हाताळत असताना यावेळेस सुद्धा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल सोडला जातोय. काय होत आहे? झेल सोडला जातोय. क्विक रिफ्लेक्सेस असावे लागतात जेव्हा कॅशिंग पोझिशन मध्ये तुम्ही असता. सिली कव्हर्स मध्ये एक क्षेत्ररक्षक जरूर होता, परंतु असा मात्र झेल सोडला गेलाय. करुण नायरचा तो झेल टिपला होता ऑली पोपने पहिल्याच टेस्ट मध्ये. अतिशय त्याच झेलाची काहीशी प्रतिकृती यावेळेस उभी राहिली होती, परंतु झेल टिपता आलेला नाहीये. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल धावफलकावर. विकी बनसोडे एक षटकार जरूर लगावलेला आहे, परंतु त्यानंतर स्ट्रगल राहिलेला आहे. स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे विकी बनसोडेचा, आणि हा संघर्ष कोणत्या क्षणी संपेल आणि ज्या क्षणी संपेल त्या क्षणी तळवली संघासाठी मोठी धावसंख्या उभी राहील. परंतु गोलंदाज हार मानायला तयार नाहीयेत. परिस्थितींचा, या गोलंदाजांच्या कंडिशनचा अतिशय पुरेपूर वापर करत असताना खेळपट्टीला अनुरूप अशी गोलंदाजी गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे, आणि ही ताकद आहे महापे संघाची. आपण कोणतीही स्पर्धा बघा, जेवढं फलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन असतं त्यापेक्षाही अधिक आपल्याला गोलंदाजांचं कॉन्ट्रीब्युशन हे नेहमीच महापे संघाकडून पाहायला मिळतं. इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा असं वक्तव्य केलं जातं की बॅटर्स विन यू गेम्स बट बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स. त्यामुळे एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्याकडे तरबेज गोलंदाज असणे फार महत्वाचं असतं, आणि अशाच तरबेज गोलंदाजांनी साईशा 11 तळवली संघाच्या या फलंदाजांना पूर्णपणे जखडून बांधून रोखून ठेवलेला आहे. हात मोकळे करता येत नाहीये. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या अखेरीस साईशा 11 तळवली संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली, ती म्हणजे 19. एक विकेट गमावलेली आहे. रोहन बाद झाले, त्यानंतर विकी आणि अजय आता पुन्हा एकदा संघर्ष करत आहेत, परंतु हा संघर्ष आता मिटवावा लागेल. महापे संघ आपल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. फलंदाजी सुद्धा चांगली आहे महापे संघाकडे, परंतु फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर जास्त गर्व राखतात महापे संघ. परंतु पाहूयात, अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. 2 षटके तर महापे संघाच्या नावावर राहिलेले आहेत, परंतु येणारी 2 षटके कोणाच्या नावावर राहतील? पहिला डाव आहे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू लॉफ केलाय. कव्हर्स आणि लॉंग ऑफच्या मधोमधची गॅप, जी पोकळी निर्माण झाली होती, ती पोकळी भरून काढत असताना पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका, सीमारेषा पार बाउन्स, चौकार. अजयच्या बॅट मधून आला हा चौकार. चौकाराने आता धावसंख्या मुसंडी मारून जात असताना पोहोचले ती म्हणजे 23 वर. पाहुयात, काहीसा अंधार मैदानामध्ये होत असताना पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये एक चांगल्या दृष्टिकोनाने आयोजित केली गेलेली ही स्पर्धा. यावर चांगला वेग होता, परंतु वेगावर नियंत्रण ठेवता आलं नव्हतं अनिकेतला. अतिरिक्त स्वरूपाची धाव मोजावी लागेल. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजे 25 वर. अजूनही या डावातील जवळजवळ 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 चेंडू मागे जर 40-50 पर्यंत धावसंख्या गेली तर मजा येईल या सामन्यामध्ये.
परंतु फटका पाहूयात फसलाय. चेंडू घोषित क्षेत्राच्या बाजूने चाललेला आहे, परंतु ह्या मैदानाची खासियत आहे की एका विशिष्ट जागेपर्यंत आपल्याला घोषित स्वरूपाची धाव दिली जाईल आणि त्यानंतर आपल्याला धावा काढाव्याच लागतील. त्यामुळे तीच कशमकश आपल्याला फलंदाजांची सुद्धा पाहायला मिळाली होती. 2 धावा मिळाल्यात, 27 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. 27 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या. चला स्पीडअप करा, त्यांचा येथील मुहीर स्पीडअप करा. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यावेळेस क्रॅम्प केले फलंदाजांना, मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना. एक धाव मिळाली. शेवटचे अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल. 28 धावसंख्या धावफलकावर आहे. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे शांत, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित असलेला हा सामना आपण पाहतात. प्रेक्षकांना जेव्हा जेव्हा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी येतात तेव्हा तेव्हा अपेक्षा असते ती म्हणजे मोठ्या फटक्यांची, विकेट टेकिंग बॉलर्सची आणि अटीतटीच्या सामन्यांची. परंतु या सामन्यामध्ये एकहाती वर्चस्व जियांश 11 रुद्र 11 वहापे संघाच आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक एकेरी स्वरूपाची धाव. 29 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा एक चेंडू शिल्लक. यावेळेस फटका पाहूयात. हवेमध्ये उंचावलेला आहे, क्षेत्ररक्षक येतात आणि झेल सुद्धा टिपला जातोय. विक्की बनसोडीला यावेळेस जावं लागेल माघारी. सलामीला आले होते, संघर्ष सुरू होता, परंतु संघर्षाचा अखेरीस शेवट होतो विकेटच्या स्वरूपात. फलंदाज विक्की बनसोडे होत आहेत बाद. नवीन गोलंदाजी मार्कवर रोहित आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू पूल केलाय आणि यावेळेस पूल झालाय सक्सेसफुल. ब्युटिफुल आणि ग्लॅमरस फटका. अजयच्या बॅट मधून येतोय षटकार. उत्सुकता असते ना प्रेक्षकांना, आतुरता राहिलेली असते या फटक्यांची. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आशाभूत नजरेने फलंदाजांकडे पाहत असतात. एखादा तो चेंडू यावा आणि त्या चेंडूवर एखादा असा एक दिशादर्शक फटका खेचावा की ज्याने आपल्या संघाची धावसंख्या वाढेल. आणि हाच फटका आता अजयने खेचलेला आहे. 5 चेंडू अजूनही शेवटचे शिल्लक आहेत. धावसंख्या 35 पर्यंत मजल मारलेली आहे धावसंख्येने. त्यामुळे पाहूयात आता अजय आणि रोशनची जोडी किती धावसंख्या धावफलकावर लगावू शकते. 35 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा चांगला फटका उंचावलेला आणि चाललेला आहे पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार. कदाचित या संधीची वाट पाहत होते की एखादा गोलंदाज यावा ज्या गोलंदाजाकडे तेवढा वेग प्राप्त नसावा, ज्या गोलंदाजाची लाईन मी सहज जज करू शकतो. आणि आता टार्गेट केले जाते ते म्हणजे रोहितला. रोहितवर 2 चेंडूंमागे 2 मोठे प्रहार, 2 मोठे षटकार खेचत आहेत अजय. संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये 41 धावसंख्येपर्यंत नेऊन पोहोचवलेला आहे. यावेळेस गती चांगली, यावेळेस गती प्राप्त करून दिली होती. 22च्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मोजावी लागेल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावसंख्या धावफलकावर आहे. 42 धावसंख्या धावफलकावर आहे. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. डीप मध्ये एक स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप मध्ये कव्हर्स, एक डीप मध्ये कव्हर पॉइंट.
अशा पद्धतीने क्षेत्ररक्षकांची रचना, परंतु पावसांच्या या ओघळत्या लहरींमध्ये मात्र कोणतीही व्हिजिबिलिटी फार कमी झालेली आहे. पाहूयात रोहित गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट्स. फटका चांगला आहे, गॅप शोधलेली आहे, चेंडू वन बाउन्स, स्टाईल फरार, सीमारेषा पार. अजयच्या बॅट मधून आलेला आहे आणखीन एक चौकार. मॅरेथॉन खेळी ज्या पद्धतीने मॅरेथॉन मध्ये सुरुवातीला हळूवार गतीने पावले टाकली जातात, परंतु शेवटचा क्षण येता येता जी गती वाढवावी लागते, जे ऍक्सिलरेशन द्यावं लागतं, ते ऍक्सिलरेशन आता अजय देत आहेत आपल्या संघासाठी. चौकार खेचला जातोय, धावसंख्या धावफलकावर गेलेली आहे 46. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस हवेमध्ये फटका, परंतु दिशा खराब आहे. एक चेंडू अजूनही आहे. 47 धावसंख्या धावफलकावर आहेत. 50 धावसंख्या ओलांडली तर एक आव्हानात्मक धावसंख्या होऊ शकते. पहिलाच सामना आपण पाहिला होता रिद्धी सिद्धी कोपरी विरुद्ध वाशी रॉयल संघाचा, आणि त्या सामन्यामध्ये 52 धावसंख्येचं आव्हान सुद्धा एक कडवी झुंज दिली होती रिद्धी सिद्धी कोपरी संघाने. त्यामुळे 50-52 धावसंख्या एक चांगलं आव्हान ठरू शकतात. पाहूयात शेवटचा चेंडू. आव्हान निश्चित केलं जाणार आहे, आणि आव्हान निश्चित केलं जाईल ते म्हणजे या एका धावसंख्येच्या आधाराने. एकूण 4 षटकांची झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाच्या अखेरीस साईशा 11 तळवली संघाने धावसंख्या उभारली, ती म्हणजे 48, आणि 49 धावसंख्येचं आता आव्हान असणार आहे. 49 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीने पार पडतील हे पाहणं फार मजेशीर असेल. चला पंच, त्वरित सामना सुरू करा. साईशा 11 तळवली, लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. अजूनही एक शेवटचा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे, आणि अगोदरच मैदानामध्ये प्रकाशाचा थोडासा अभाव जाणवत आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या आपण, आणि लगेचच आपले क्षेत्ररक्षण सजवून सामन्याला सुरुवात करावी.
चला सामन्याला करूयात सुरुवात. विकी बनसोडे पहिल्या षटकामध्ये वेगवान चेंडू, परंतु चेंडूची लाईन काहीशी खराब आहे. तळवली संघाला, परंतु 49 धावसंख्येचं आव्हान पार पाडायचं आहे ते म्हणजे महापे संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहू शकाल. रोहित आणि सुरेश मधून आलेली पहिली धाव आपण पाहिली. धाव फलकावर बॅट मधून जीवनदान मिळत आहे. फलंदाजांचा झेल सोडला जातोय. हाच तो रोहित होता ज्याने अंतिम सामन्यामध्ये स्वप्नील नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा आयोजित केली होती, सुजित शेवाळे सोबत अतिशय उत्कृष्ट दर्जाची एक साझेदारी, एक पार्टनरशिप मिळवली होती आणि फक्त दोघांनीच सलामीच्या जोडीनेच तो सामना अतिशय सहजरित्या आपल्या संघासाठी विजयी घोषित करून दिला होता. परंतु यावेळेस आपण पाहतात पंचांचा इशारा, वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची आणखीन एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये. वारंवार अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या खर्च केल्या जात आहेत. धावफलक आता जाऊन पोहोचेल 4 वर. 4 धावसंख्या धावफलकावर. माफ करा, इथे धावफलकामध्ये थोडासा बदल केला जाईल. नऊ धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. फ्री हिट अजूनही कायम असेल. फ्री हिट अजूनही कायम असेल. 9 धावसंख्या धावफलकावर. आपण पाहतात लपडा चषक 2025 चा हा थरार आणि त्यातच विकी बनसोडेची चाललेली तुफान गोलंदाजी. डॉट बॉल येतोय, कमबॅक केलं जात आहे. आतापर्यंत 3 चेंडूंची पूर्तता झालेली आहे आणि 9 धावसंख्या म्हणजे जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजांनी धावफलकावर धावसंख्या मिळवलेल्या आहेत. परंतु यामध्ये अतिरिक्त धावसंख्या जास्त आहेत. बॅटमधून कमी धावसंख्या आल्यात. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येईल की नो बॉल. वारंवार जी ओळख आहे विकी बनसोडेची, बाउन्सर पद्धतीचे चेंडू हाताळणे, ते चेंडू हाताळत असताना इथे अतिरिक्त धावसंख्या खर्च केल्या जात आहेत. संपर्क झालाय, बॅट सोबत संपर्क. आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीचा हाताळलेला हा चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण. परंतु दुसऱ्या धावेचा पाहूयात. फेकी काहीशी वाईडिश होती, परंतु या फेकीमध्ये दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. एक धाव मिळेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 11 वर. 11 धावसंख्या धावफलकावर विकी बनसोडे. रनरेट नुसार गोलंदाजी जरूर करत आहेत, परंतु स्वतःने खर्च केलेल्या या अतिरिक्त धावसंख्येवर काहीच लक्ष द्यावं लागेल, लक्ष केंद्रित करावं लागेल येणाऱ्या गोलंदाजांसाठी. अतिरिक्त धावसंख्या जर रोखली खर्च करण्यापासून तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकतात आणि ती संधी सुद्धा आहे, वेळ सुद्धा तितकी उपलब्ध आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. रोहित पुन्हा एकदा आपल्याला फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. स्टेप आउट केलेला आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये फटकाची नेमणूक केली होती, परंतु क्षेत्ररक्षणाचा नमुना चांगला दर्शवला क्षेत्ररक्षकांनी. फक्त आणि फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागलं.
षटकाची होती समाप्ती. 13 धावसंख्या धावफलकावर लगावल्या जात आहेत. 49 धावसंख्येचं आव्हान पार पाडत असताना 13 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये मिळवण्यामध्ये ठरलेत फलंदाज यशस्वी. अजय आता नवीन गोलंदाजी मार्कवर द्वितीय षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, वेगवान गोलंदाज. जी अतिरिक्त उसळी प्राप्त होते ना या चेंडूंना, फलंदाजांना पूर्णपणे बीट करून सोडत आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये असं वाटत आहे की तळस साचलेलं आहे. वारंवार हे वर्णन करावं लागतंय कारण हीच एक वेगळी सुंदरता या मैदानाची दाखवून देते आपल्याला. अजय ज्या फलंदाजाने शेवटच्या क्षणी शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकारांनिशी आपल्या संघाला एका तुल्यबळ धावफलकापर्यंत जाऊन पोहोचवलं होतं, तेच अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये स्किड होत असताना अतिरिक्त उसळी न घेता सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची झाली आहे समाप्ती. डॉट बॉल. स्टेप आउट केले जाते परंतु पद्धताली त्याचा वापर सुद्धा आता मात्र मार्गी लागत नाहीये. लागोपाठचा तिसरा चेंडू निर्धाव, 3 लागोपाठचे डॉट बॉल्स. अजय उल्लेखनीय कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी संकट मोचक. फलंदाजीमध्ये धावा मिळवल्या, आता गोलंदाजीमध्ये फलंदाजांना धावा मिळवण्यापासून रोखतायत. त्यामुळे जो रोल द्यावा तो रोल अतिशय चोखरित्या बजावला जात आहे अजयच्या माध्यमातून. यावेळेस पाहूयात फटका स्क्वेअरलेगच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये परंतु झेल सोडला जातोय. जजमेंट मध्ये थोडीशी कमतरता. बरेचसे नवोदित खेळाडू आपल्याला तळवली संघामध्ये पाहायला मिळत आहेत आणि यष्ट्यांमागून रोशन कोळी आज कर्णधाराच्या भूमिकेत आपल्या खेळाडूंचं मात्र एक चांगलं मनोबल वाढवत असताना पाहायला मिळतील. आज वरिष्ठ खेळाडूची भूमिका विकी बनसोडे असतील, रोशन कोळी असतील यांना साकारावी लागेल कारण संदेश पाटील अनुपस्थित आहेत, मनोज दळवी अनुपस्थित आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर प्रकाश सरप्पा बराच वेळ क्रिकेट पासून दूर जरी राहिले तरी सुद्धा प्रकाश सरप्पाची अनुपस्थिती सुद्धा खळवली असेल, ती म्हणजे तळवली संघाला. 14 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू, आखूड डब्याचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इम्प्रेसिव्ह षटकाची होती समाप्ती. फक्त 1 धावसंख्या खर्च केली आणि 5 डॉट बॉल या षटकामध्ये हाताळले. मॅच टर्निंग पॉइंट ठरू शकतं हे षटक. आता जर समीकरण आपण पाहिलं आता उर्वरित 12 चेंडूंमागे आवश्यकता असेल 35 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आता आशिष दुबे आपल्याला पाहायला मिळतील. 12 चेंडू आणि 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17.50 ची सरासरी. सलामीवीर रोहित आणि सुरेश अजूनही बॅटिंग क्रीजवर स्थित आहेत परंतु दोनही फलंदाज संघर्ष करत आहेत. दोनही फलंदाजांचा संघर्ष सुरूच आहे आणि हा संघर्ष मात्र आता महापे संघाला काहीसा बॅकफुटवर नेऊन ठेवलेला आहे.
12 चेंडू 35 धावसंख्येची आवश्यकता. चला स्पीडअप करा मित्रांनो. अजूनही जर आपण घड्याळाकडे पाहिलं तर 6:30 वाजलेले आहेत. एक सामना अजूनही पूर्ण करायचा आहे आपल्याला, त्यामुळे थोडीशी घाई करा आणि लवकरात लवकर सामन्याला सुद्धा सुरुवात करा. पहिला चेंडू वेगवान चेंडू, डाव्या हाताचे गोलंदाज. अगोदरच मनस्थिती जर बनवली असेल तर मात्र त्या मनस्थितीच्या विरुद्ध खेळ करावा लागणार आहे. कारण जेव्हा जेव्हा डावा हाताचा गोलंदाज येतो तेव्हा तेव्हा असं मानलं जातं की उजव्या हाताच्या फलंदाजासाठी कठीणाई निर्माण करतात आणि कठीणाई निर्माण केल्यानंतर मात्र जर मनातच ते असेल तर ते मनातून काढावं लागतं. वारंवार आपण पाहिलेलंच आहे. धीरज भोईरवर सुद्धा आपण प्रहार होताना पाहिले. भूषण पाटीलने सुद्धा विकी भोईरवर प्रहार केले. त्यामुळे असं कोणतंही समीकरण नाही की जे युनिव्हर्सल राहील. शेवटपर्यंत तेच राहील. क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ कोणत्याही क्षणी आपली निश्चितता दाखवू शकतो. बॅटची वरची कडा, चेंडू चाललेला आहे घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. 18 धावसंख्या धावफलकावर. दहा चेंडू 31 धावसंख्येची आवश्यकता. थोडीशी गफलत, परंतु एका धावेपेक्षा जास्त मिळणार नाही फलंदाजांना. एका धावेवरच समाधान मानावं लागेल. नऊ चेंडू आणि 30 धावसंख्येची आवश्यकता असेल. फटका चांगला आहे, चाललेला आहे वेगाने आणि सरळ सीमारेषा पार. मैदानाचा आधार घेत असताना चेंडू जसा खेळपट्टीवरून स्किड होतो तसाच मैदानावर सुद्धा उपस्थित असलेल्या पाण्याच्या सहाय्याने मात्र स्किड होत असताना गेला सरळ सीमारेषा पार चौकारासाठी. समीकरण बदललेलं आहे या चेंडूने. समीकरण आलेलं आहे 8 चेंडू आणि 26 धावसंख्येचं. 8 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आशिष दुबे डाव्या हाताचे गोलंदाज, परंतु फटका चांगला आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये फटका फसलाय की काय? तर हो, क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चूक केलेली नाहीये आणि फलंदाज आता मात्र माघारी जाईल, तो म्हणजे रोहित. पहिली विकेट प्राप्त झाली आणि आता समीकरणामध्ये सुद्धा बदल. 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता. सात चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. पाहूयात आता 6 चेंडूं मागचं समीकरण काय राहणार आहे. तर आता 6 चेंडूं मागे आवश्यकता असेल ती म्हणजे 25 धावसंख्येची. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. नवीन गोलंदाज संतोष गोलंदाजी मार्कवर. संतोष गोलंदाजी मार्कवर सज्ज. 6 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. संपर्क बॅटचा ना संपर्क चेंडूचा. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. चेंडू कमी होईल परंतु धावसंख्या त्याच राहतील. 5 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. या स्पर्धेचा खरोखरच एक चांगला उल्लेख करावा लागेल कारण गेली कित्येक वर्षे अतिशय
यावेळेस फटका पाहूयात आपण. उंचावलेला आहे, चाललेला आहे चेंडू उंच उंच आणि लांबच लांब सरळ सीमारेषा पार आलेला आहे हा षटकार. समीकरण बदलेला तर 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. गेली कित्येक वर्षे सफलतापूर्वक आयोजन या स्पर्धेचं या जोडीने करून दाखवलेलं आहे. यतीन भोईर असतील, तसेच विजेंद्र भोईर असतील, वैभव भोईर आणि फटका पहा. जरी या स्पर्धेचा उल्लेख करायचा असेल तरी या सामन्याकडून आपल्याला लक्ष दुरावून घेता येणार नाहीये, कारण सामना अजूनही जिवंत आहे, सामना अजूनही ऑन आहे. जिथे 4 चेंडूं मागे 19 धावसंख्येची आवश्यकता होती, आता येणाऱ्या 3 चेंडूं मागे आवश्यकता असणार आहे 13 धावसंख्येची. अनिकेत 2 चेंडूं मागचे 2 षटकार. तीन चेंडूं मागे आता आवश्यकता असेल 13 धावसंख्येची. काय सामना सुरू आहे, काय कडाडीची ही लढत सुरू आहे. अतिशय प्रेक्षकांच्या अपेक्षांना सार्थ ठरणारा हा सामना, अतिशय प्रेक्षकांना मनमोहक वाटणारा हा सामना. ज्या सामन्यासाठी खरं तर क्रिकेटचा खेळ ओळखला जातो, ज्या भवितव्यासाठी क्रिकेटचा खेळ या वर्षानुवर्षे प्रगती करत राहिला, तेच भवितव्य, तीच खेळी आपल्याला या सामन्यामध्ये दिसत आहे. काय उल्लेखनीय सामना सुरू आहे दोनही संघांच्या बाजूने. एकीकडे गोलंदाज कमबॅक करतात तर फलंदाज हार मानायला तयार नाहीयेत. वेगवेगळ्या शर्ती लढवल्या जातात, वेगवेगळ्या रणनीती आखल्या जातात आणि अशाच रणनीतींमधून एक रणनीती विक्की बनसोडे आपल्याला स्लिप पॉइंट मध्ये दिसतील. परंतु डिस्ट्रॅक्शन आलंय ते फलंदाजासाठी नाही तर गोलंदाजासाठी. वाईड बॉल, कंपल्सरी चेजिंगचा नियम या संपूर्ण स्पर्धेमध्ये अवलंबला गेलाय आणि कंपल्सरी चेजिंग करण्यासाठी आता फक्त आवश्यकता येणाऱ्या 3 चेंडूं मागे 12 धावसंख्येची. 3 चेंडूं मागे 2 षटकारांची आवश्यकता. जर हा निसटता विजय प्राप्त करायचा असेल, यावेळेस सुद्धा आणखीन आधार मिळेल, आणखीन संभ्रमातून दूर केलं जाईल. एक दृष्टिकोन आखलाय, एक निश्चय केलाय, एक निर्धार केलाय. सामना कसाही असो, सामना कोणत्याही स्थितीमध्ये असो, परंतु वाट चालायची आहे ती फक्त आणि फक्त विजयाची. आणि विजयाच्या दिशेने वाट चालत असताना महापे संघाचे 2 शिलेदार मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूं मागे 10 धावसंख्येची आवश्यकता. काय होईल या सामन्यामध्ये? उंचावलाय फटका, लगावलाय षटकार. काय फटका होता, कोणत्या स्थितीमध्ये आलाय, कोणत्या निर्णायक क्षणी आलाय तो विजयाच्या दिशेने, आलाय तो विजयाच्या वेळेवर. काय फटकेबाजी सुरू आहे. 10 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूं मागे 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता. प्रेक्षकांनो, हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कुठे होता हा सामना आणि कुठे आलेला आहे? 6 चेंडूं मागे 25 धावसंख्येची आवश्यकता होती आणि 4 चेंडूं मागे 21 धावसंख्या मिळवल्या. 2 चेंडू 4 धावा. उंचावलाय फटका, साजरा केलाय विजयाची मोहर, विजयाचा हार गळ्यामध्ये 2 हाताने घातला या फलंदाजाने. नाव आहे जियांश 11 रुद्र महापे 11 संघाचा अनिकेत. काय उत्कृष्ट फलंदाजी. कुठे होता सामना, कुठे नेऊन सोडला आणि कुठे विजयाचा शिरोमणी स्वतःच्या डोक्यावर रोवला. उत्कृष्ट सामना. या सामन्यासाठी गेली कित्येक वर्षे लफडा चषक 2025 चं आयोजन केलं जात आहे. लफडा चषकाची ओळख या सामन्यांखेरीज संपूर्ण नवी मुंबईच्या या क्रिकेट पटलासमोर राहिले आणि असाच सामना या स्पर्धेचा सुद्धा राहिला. आणि या खेळीवर खुश होत असताना जियांश यांच्या माध्यमातून या संघाचे संघ मालक आज ज्यांच्या नावाने हा संघ पुरस्कृत करण्यात आलेला आहे, असे जियांश यांच्या माध्यमातून अनिकेतसाठी रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा इथे जाहीर झालेलं आहे. तरी मी विनंती करेन की अनिकेत